देवारा आमचं असं आहे की देवाऱ्यामध्येच गणपती बसवावा लागतो। तर मी ज्या यावेळेचे आहे ना इथं टेबल लावून जागा थोड़ी पुढं करणार आहे। बोल रहा हूँ आपको कि मेरे घर पर गणपति में आ जाना, ठीक है। कल आ जाऊंगा तो आऊँगा। आपको पता है शिरौली? हाँ वो स्कूल पता है? हाँ मालूम है, अंदर है इधर ना, राइट में ऊपर की। ये गांव के अंदर जैसे मानकोला साइड जाते हैं ना, हाँ हाँ वो जो रोड है। But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my हॅलो गाइज, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर यूट्यूब ब्लॉग। तर मग स्वागत आहे आपले सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। जसं की तुम्हाला माझी रील बघितली असेल किंवा शॉर्ट बघितली असेल मला नाही माहीत, तर मी आता म्हणजे डिसाईड केलं आहे की माझं जेवढं पण डेली ब्लॉगचं जे आहे ते इथं मी मराठी ब्लॉग्समध्ये स्विच करू। कारण की तिथं ब्लॉगिंग होत राहणार, असं नाही की त्यामध्ये हिंदीमध्ये मी असं ब्लॉगिंग वगैरे नाही करणार, पण हिंदीमध्ये माझं मेन आहे की मला चॅलेंजवाले जे व्हिडिओ आहे ना ते तिथं असायला पाहिजे। ब्लॉगिंग तर होत राहणार, पण माझी जे डेली ब्लॉगिंग आहे ती या चॅनलवर, कारण की मी बघतोय की अल्गोरिदम असं काम करतो की मी जिथं राहतो तेवढ्या लोकेशनमध्ये पहिले फटाफट व्हिडिओ जातात आणि मला असे काही जणांचे लगेच मेसेज येतात किंवा कमेंट वगैरे येतात की बाबा मराठीमध्ये व्हिडिओ। मी लगेच विचार करतो बाबा याला तर मी व्हिडिओ पाठवली पण नाही आणि हा कसा काय मला लगेच बोलायला लागला। तर मला असं थोडंसं असं वाटतं की मी जे डेली ब्लॉगिंग आहे तो माझे जे टार्गेट्स आहेत 100 दिवस कंटिन्यूअस डेली ब्लॉगिंग, किंवा आता सुरुवातीला मी जे आहे 50 डेजचं टार्गेट घेणार आहे। 50 दिवस मी नॉनस्टॉप माझं जर डेली लाईफ आहे ना ते या चॅनलवर म्हणजे डेली ब्लॉगिंग माझं या चॅनलवर येणार आहे। तर आता काय चाललंय गाईज, माझं जे आहे गणपती आमचा आहे, मी जे आहे माझ्या शेतावरच्या घरी आहे आणि माझे 2 घर आहेत, एक गावातलं घर आहे। माझे हिंदी ब्लॉगिंगवरून जर कोण आला असेल ना तर मे बी त्याला माहिती असेल की माझे 2 घर आहेत ते। तर त्या घरी ना आमचा गणपती आहे तो म्हणजे काही वर्षापासून जो इथे आहे, नंतरला जो तो घर आमचा नीट होऊन जाईल तेव्हा आम्ही गावाच्या घरी परत नेणार आहोत तिथे गणपती। तर आता जे घराला कलर वगैरे मी अर्ध मारलेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे फक्त। मी बोललो अरे ब्लॉगच नाही केलं, तर मी जसं डिसाईड केलेलं होतं की माझं जो टिकटॉकवाला मी दाखवलं होतं तुम्हाला, टिकटॉकवाले ती शॉर्ट्स नसून ते माझं हे केलेलं होतं, मी माझं अपडेट तिथं टाकलेलं होतं, टिकटॉकचं अपडेट नव्हतं टाकलेलं। तर चला, तर मी गाईज आहे ना आता तिथं जाऊन माझ्या घराला कलर वगैरे जे राहिलेलं आहे ते करतो, कारण की आता 2 दिवस गणपतीसाठी राहिलेत आणि डेकोरेशन जे उद्या सुरुवात करणार आहे। आता संध्याकाळ आहे, तर आता जाऊन मी थोडंफार सामान त्यासाठी घेऊन येणार आहे। मी इथं तुम्हाला फोटो दाखवतो की मी कसं करणार आहे। तर हे सर्व करण्यासाठी मला जे आहे कापूस किंवा जे पण लागणार आहे ते जेवढं पण सामान आहे ना ते मी आता आणायला जातोय पहिला, कलर वगैरे झाल्यानंतर। आणि त्याच्या अगोदर आता मला एक मेन काम आहे, कलर वगैरे झाल्यानंतरच दोन्ही सोबत करेल व्हिडिओ अपलोड करायचे। व्हिडिओ अपलोड करायला मला जे हाशीवराला जावं लागतं, कारण की आमची इथं 5G रेंज भेटत नाही, तिथे 5G मध्ये तिथे भेटते 10 MB 12 MB पर्यंत तिथे असते। तर मला जे तिथे जाऊन व्हिडिओ अपलोड करायला बरं वाटतं, तर मी तिथे जाऊन व्हिडिओ अपलोड करेल। तर मी जे आहे गाईज, चला आता ब्रश घ्यायला हातात घ्यायला विसरलो, मी जाऊन तिथं घेतो, थांबा। तर गाईज हेच आहे, पूर्ण माझं कलर मारून झालेलं आहे। तर थोडंफार जसं राहिलेलं आहे ना तसं मी संपवतोय बघा, इथून पण दाखवतो पूर्ण असं। आणि बघा, चला तर मित्रांनो, मी जे आहे म्हणजे माझं जसं कलर वगैरे मारून होतोय ना तसं मला जे म्हणजे व्हिडिओ अपलोड तर करायला जाणारच आहे, सामान वगैरे घ्यायला तर जाणारच आहे। परत मला आईला पण हॉस्पिटलला न्यायचं आहे, तर 8 वाजता त्या डॉक्टरांनी अपॉइंटमेंट दिले की 8 वाजता तू घेऊन ये म्हणून। तर 8 वाजता मी हाशिवराला जाणार, आईला पण हॉस्पिटलला घेऊन। गाईज माझं जे कलर मारायचं होतं ते मारून झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट की डेकोरेशनचं कुठं करणार आहे ते जे इथे करणार आहे। असं आहे आमचं देवारा, आमचं असं आहे की देवाऱ्यामध्येच गणपती बसवावा लागतो। तर मी ज्या यावेळेचे आहे ना इथं टेबल लावून जागा थोडी पुढं करणार आहे आणि गणपती थोडं पुढं आणणार आहे, ज्याच्याने मी जे तुम्हाला जसं दाखवलं ते बरोबर इथून पाठवून असं म्हणजे बसेल त्याच्यामध्ये। असं नाही की जागा नाही पुरणार, जर याच्यामध्येच बसवायचं झालं तर जागा नाही पुरणार, पण म्हणून मी टेबल लावून सेम हाईटचं टेबल लावून, म्हणजे हाईट पण कमी आहे टेबलाची पण त्याला पण खाली वीट वगैरे लावून मी त्याला वर करणार आहे आणि बाकी सर्व तसं करणार आहे। आता एक विचार करतोय, त्याच्यामध्ये टाईल्स ऑलरेडी त्यांनी अशी दाखवलेली होती की भिंत होती, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ती आपले जो ऑलरेडी भेटतो ना, जसं की आपल्याला ते ऑनलाईन जे विकत भेटतं, म्हणजे जी भिंत जे पेपरवाला असतं ते न करता माझी ऑलरेडी भिंत तुम्ही बघू शकता तशी आहे। तर मी विचार करतोय की याच्यावरच करू की ब्लू कलरची जी याच्यावर काय बोलतं त्याला कापड लावून बॅकग्राऊंड तसं फ्रेम करू। आणि त्यानंतर तो टेबल टोटल 3 टेबलांचे थर लावणार आहे। हा एक आहे, म्हणजे हा तर एकदम खाली असणार आहे, त्याच्यावर एक त्याच्यावर असे 3 असणार आहेत। माझं बाहेर जे आहे कलर वगैरे मारून झालेलं आहे आणि
आता काय आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर मी भंगारवाल्याकडे जाणार. मला जो पुठ्ठा आहे ना, जो तुम्ही महादेवचं पिंड बघता, त्यासाठी मी भंगारवाला सांगून ठेवलाय. मला थोडं पुठ्ठा वगैरे पाहिजे. 2 दिवस खूप पाऊस पडला, त्यामुळे मला काही घेता आलं नाही. तर त्याला आता बघतो, आता जाऊन तर तो देणारच, काढून पण ठेवला असेल त्याने, तर त्याच्याकडनं ते कलेक्ट करून घेऊन यायचं पहिले. आई चल, जायचं आहे ना हॉस्पिटलला. झालं जेवण? नको, चल लवकर, मला व्हिडिओ पण अपलोड करायचे. तर मित्रांनो, हे जे पार्टी सिरियल आईचं सुरू आहे, तर मी हे सांगणार होतो की म्हणजे मला ब्लॉगिंग जे आहे असं नाही की रोजचंच, म्हणजे मला ब्लॉगिंगमध्येच काय करायचं होतं असं काय नव्हतं. मला जे फक्त आवडतं की डेली ब्लॉगिंग करायला, आणि जे दुसरी गोष्ट जे माझे चॅलेंजिंगवाला जो हिंदीमध्ये मी त्याच्यावर हे करतो तेही मला आवडतं. पण माझं मेन जे आहे ते माझं एज्युकेशन रिलेटेड जो व्हिडिओ एक्सप्लेनर्सवाला आहे तो, आणि माझं टेक चॅनल, हे 2 माझे इम्पॉर्टंट आहे. हे तर काय बोलतात त्याला, बॅकग्राऊंडमध्ये माझे चालतात. हे म्हणजे मी जे दिवसभरातनं काय करतो याच्यामध्ये असतं, पण माझं एक्झॅक्टली जी मेहनत आहे ती त्याच्यावर दिसणार आहे. हो आई, झालं, तो बालदी हे करून दे. हेच होतं की मला जे अल्गोरिदम जसं वर्क करतं, अल्गोरिदम जसं काम करतं, तर ते मला समजलं की बाबा माझ्या लोकेशनमध्ये आहे ना, त्यांच्याकडे पहिली व्हिडिओ जाते. तर मी डिसाईड केलं की बाबा डेली ब्लॉगिंग ना मी कामच करतो, पूर्ण मराठीमध्ये स्विच करतो. आता असं नाही की मला तो जो चॅनल हे करून काय फायदा नाही झाला, खूप फायदा झाला. आता बघा किती कॉन्फिडंट मी तुमच्यासमोर बोलतोय. हे जेव्हा मी त्या चॅनलवर पहिला ब्लॉग केलेला, जसं तुम्ही बघितलं असं, मी वेटू पनवेलवाला पहिला ब्लॉग टाकलेला, तर त्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स माझं नव्हतं जे आता आहे यामध्ये कॉन्फिडन्स. तर खूप काय माझ्यामध्ये चेंजेस तसं झालेलं आहे, आणि याच्यामध्ये पण तसं दिसतोय. हो चला, तर मी आता जातो आईला हॉस्पिटलला घेऊन, आणि तिथूनच माझे व्हिडिओ जे आहे ना ते अपलोड करणार आहे, आणि तसंच भंगारवाल्याकडे जाऊन माझा पुठ्ठा पण घेऊन येणार आहे. हे गाईज, मी जे आहे म्हणजे तिथे डॉक्टर आले नव्हते, जामच गर्दी. एकतर आईला बोललो की आईने नंबर लावला, तरी मी जे भंगारवाल्याकडे मला जे पुठ्ठा घ्यायला यायचं होतं ना, मी ते घ्यायला आलो आहे. पण ते दादा बोलत आहेत की मला आता सकाळी आहे म्हणून, आता कारण की पाऊस पण पडतो आणि अंधार पण झाला आहे. तर सकाळी मी जे त्यांनी 7 वाजताचं टायमिंग दिलं, मी त्यांना बोललो की तुम्ही 7 बोलला तर मी 7 वाजता बरोबर येईल म्हणून. तरी ते बोलले की 7 वाजता देतो म्हणून. पण हे आहेत ते दादा, पण असं यांच्यामध्ये बिलकुल मला असं इगो वगैरे वाटलं नाही. एकदम आपका स्वभाव भाई सच में अच्छा लगा मुझे, इतना कुछ ये नहीं लगा. तो मैं आऊँगा कल 7 बजे आऊँगा, सुबह 7 बजे दे देना. और देखो इनको भी मतलब गणपति इनका यहीं पर हो जाए. मैं बोल रहा हूँ आपको कि मेरे घर पर गणपति में आ जाना, ठीक है? कल आ जाऊँगा तो आऊँगा. आपको पता है शिरौली, वो स्कूल पता है? हाँ मालूम है, अंदर है इधर ना, राइट में ऊपर की, ये गांव के अंदर जैसे मानकोला साइड जाते ना, हाँ वो जो रोड है, इस साइड में हाँ. बच्चे लोग का खेलने वेलने का. हाँ ग्राम पंचायत, ठीक है. नंबर वगैरह है ना, तो कल दर्शन करने पहले दिन आ जाना मेरे घर पे, चलेगा ठीक है? पक्का आ जाना हो, ऐसे चलेगा बोलो मत. चलेगा. शाम को खाना खाने भी आ जाना फिर, चलेगा. ठीक आहे. चला, तर मी इथून जातो, आणि हे लोक घरी पण जात नाही, कारण की यांचं जे आहे जे आता मी त्यांना विचारलं की तुम्ही इथेच राहता हे वगैरे, थोडं क्वेश्चन आन्सर केलं आहे. त्यामध्ये हे बोलले की यांना जायलाच 5,000 रुपये लागतात आणि यायला 5,000, 10,000 यांचे तसेच संपतात येण्या जाण्यामध्ये. म्हणून ते बोलले की आम्ही 10-15 हजारच कमवतो आणि त्यामध्ये येण्या जाण्यामध्ये आमचा लॉस असतो, म्हणून आम्ही सहसा गावाला जात नाही, काहीतरी एकदाच लांब लचक अशी सुट्टी मारतो महिन्याभराची. तर चला, मी जातो परत आईकडे. आता पुठ्ठा जो आहे, पुठ्ठ्याचं काम उद्या. आता कापूस वगैरे बघतो कुठे दुसरीतून अरेंज होतं आहे का, कारण की कापूस वगैरेचे इथं पण मी गेलो, तिथे पण ते भेटलं नाही मला. चला मी जातो. त्यांचं जे मित्रांनो तिथं जेवणाचं पण म्हणजे खूप म्हणजे अशी पण परिस्थिती असते लोकांची, हे तुम्ही जाणीवपूर्वक आपलं ध्यानात आणा आणि मेहनत करा. कारण की या लोकांनी असं नाही की मेहनत नाही केली, प्रत्येकाचं वेळ ज्या टायमाला आपल्याला समजतं की बाबा माझी जागा इथे नाही, मला पुढे जायचं आहे, ते लोक खूप जास्त पुढे. मला खूप कमी वयामध्ये समजलेलं की बाबा पुष्कर, तुझ्या आयुष्यात खूप मेहनत आहे आणि तू खूप पुढे जाशील म्हणून. तर मी त्याच प्रकारे नेहमी मेहनतही करत असतो. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की हे जे असे लोक असतात यांच्याकडनं थोडं काहीतरी आपल्याला शिकायचं असतं की हे ज्या प्रकारे मेहनत करतात. आणि मी हे पण तुम्हाला एक सांगेल की आपले मुलं जे असतात ना, म्हणजे जेवढे पण आपले पॅरेंट्स आहेत आणि जे मुलं हल्ली पॅरेंट्स ऐकत नाही, त्यांना हे असं दाखवा की ही पण एक लाईफ आहे. जर आपण मेहनत वगैरे नाही केलं तर टाईम आला तर आपल्याला हेही करावं लागेल म्हणून. तर हे सर्व दाखवून आपण एक तो मोटिवेशन देऊ शकतो मुलांना, या आशयाने. मी जे आहे त्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे की बाबा बिंदास या, नंबर पण दिला की बाबा फोन लावा आणि बिंदास आहे माझ्या घरी, गणपतीला पाय वगैरे घेऊन मस्तपैकी जा. तर आणि माझ्या घरी थोडं भंगार पण आहे, तर ते त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा नेक्स्ट डे अगोदरच्या दिवशी मी सांगेल, दुसऱ्या दिवशी तुम्ही कलेक्ट करायला या म्हणून.
तर असं मी त्यांना सांगितलेलं आहे. तर ते जसं पॉसिबल होईल, कारण की माझं जे गावातलं घर आहे तिथे वर जिथे माझं ऑफिस वगैरे मी बोलतो, व्हिडिओ वगैरे शूट करतो, तिथेच थोडंसं म्हणजे खूप जुनं सामान वगैरे आहे, तर ते मला द्यायचं आहे बंगारवाला, तरी यांना देऊन टाकेल मी तसंच. हे गाईज, मी जे घरी आलेलो आहे, आई जेवायला बसले. तर काय सांगू, आई एका विचारातच पडले आहे. बॅटरी नेलेली होती, बॅटरी हरवलं आहे, पण ते जाऊ द्या. मी आता बोलणार होतो की ब्लॉगचं काय एंड करतो. जाता जाता मामाकडे गेलेलो होतो. मामाने ह्याचे नारळ आणि हे काय दिलं, हे दुसरा काय काय पपनीत. बापरे, मला तर नाव पण नाही, पहिल्यांदा खाणार आहे वाटतं मी. तर चला गाईज, या ब्लॉगचं एंड जे इथेच करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच. आता मी 50 डेजचा जसं चॅलेंज घेतला आहे, 50 दिवस जे माझे डेली ब्लॉग जे 50 दिवसाचं येणार, त्यानंतर अजून एक्सटेंड करणार त्याला, किंवा नवीन तो माझा टार्गेट पूर्ण झाल्यानंतर नवीन टार्गेट मी घेणार. तर 50 दिवसाचा मी टार्गेट घेतलेला, 50 दिवस नॉनस्टॉप जे माझ्या या चॅनलवर ब्लॉग येतच राहणार आहेत. आणि त्यांना पण मी सांगितलं, जिथून आता उद्या सकाळी मी ते भंगार जो पुठ्ठा तिथे घ्यायला जाणार आहे. आणि उद्याची माझी सकाळी इथे तयारी आहे, कारण की उद्या गणपती पण उद्याच येणार आहे. आणि मला बोलले की गणपती पण उद्याच. मी अजून गणपती पण न बघितले आणि डेकोरेशन डिझाईन केलं आहे. तर उद्या गणपती पण आल्या समोरासमोर मस्तपैकी होऊन जाईल. तर काय नाही, होऊन जाईल. मला पण माहिती, दरवेळी आपल्याला वाटतं की कसं होईल, पण जेव्हा एकदा सुरुवात केली ना तर होऊन जातं सर्व. तर चला गाईज, मी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, विश यू वेल, गुड नाईट, टेक केअर, बाय.